पावसाळ्यामध्ये पोटाच्या विकारांसोबतच अजून एक त्रास बऱ्याच जणांमध्ये बघितला जातो, तो म्हणजे सांधेदुखी। यामध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, खांदादुखी, मानदुखी असे बरेचसे जे जॉईंटची दुखणी आहे, सांध्यांची दुखणी आहे, ते तोंड वर काढतात। मागच्या आठवड्यापासून बरेचसे असे रुग्ण आता क्लिनिकला येत आहेत। कुणाची मान दुखणं, कुणाचा पाठ दुखणं, कुणाची कंबर दुखणं। तर अशी जॉईंट पेन, संधीचे पेन ह्या वातावरणामध्ये तोंड वर काढतात किंवा ज्यांना ऑलरेडी संधिवात आहे त्यांचा त्रास हा वाढतो, त्यांच्या वेदना ह्या असह्य होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधिवाताची काय कारणे आहेत, तसेच पावसाळ्यामध्ये संधिवाताची दुखणे का वाढते, आपण या काळामध्ये घरगुती काय उपाय करू शकतो, याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये होणारे जे पोटाचे आजार आहेत त्याबद्दलची माहिती बघितली, त्यावर घरगुती आपण काय उपाय करू शकतो याबद्दल मी सांगितलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधिवाताबद्दल माहिती बघणार आहोत। तर सर्वात प्रथम संधिवात म्हणजे काय? तर संधी म्हणजे ज्या ठिकाणी दोन हाडं जुळली जातात त्याला संधी असे म्हणतात, आणि वात म्हणजे ज्या ठिकाणी वात वाढला जातो, वात वाढतो, त्या ठिकाणी वेदना होतात, अशा वेळी त्याला संधिवात असे म्हणतात। संधिवात हा जिथे जॉईंट आहे, जिथे हाडं जुळली आहेत तिथे कुठेही होऊ शकतो। जसे की आपली बोटाची पेर आहेत, तिथे सुद्धा दोन हाडं जोडलेली असतात, तर त्या ठिकाणी सूज येणं, वेदना होणं याला देखील संधिवात म्हणतात। किंवा गुडघ्याच्या सांध्याच्या ठिकाणी वेदना होणं, सूज येणं याला देखील संधिवात म्हणतात। तर पावसाळ्यामध्ये हा संधिवात का वाढतो? वाताचे गुणधर्म सांगताना असं सांगितलं आहे की वात हा वृक्ष आहे, शीत आहे, लघु आहे, चल आहे, खर आहे। यामध्ये शीतगुण जो वाताचा सांगितला आहे, तर ह्या शीतगुणामुळे पावसाळ्यामध्ये ह्या संधिवाताची दुखणं वाढते। तर हा शीतगुण कसा येतो? पावसाळ्याच्या आधीचा जो ऋतू आहे म्हणजे उन्हाळा, तर उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन असतं, तेव्हा वाताचा वृक्षगुण वाढलेला असतो आणि त्या काळामध्ये उष्णता असते, त्यामुळे तो वाढलेला वात त्रासदायक नसतो। परंतु जसंच उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो, वातावरण बदलतं, पावसाच्या सरींमुळे वातावरण थंड व्हायला सुरुवात होते आणि ह्या थंड वातावरणामुळे उन्हाळ्यामध्ये जो वाढलेला वात असतो तो ह्या थंड वातावरणामुळे अजून वाढतो आणि त्याचा प्रकोप बघितला जातो। म्हणजे प्रकोप म्हणजे आधी तो साचून असतो आणि तो इतका साचून वाढतो की तो मग सांध्यांच्या ठिकाणी दुखणं तयार करतो। तर ह्या काळामध्ये म्हणूनच वाताची बरीचशी दुखणं बघितली जातात। वात कधी कधी वाढतो याबद्दलची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे। दिवसामध्ये सुद्धा वात वाढण्याचा वेगवेगळा कालावधी आहे। पहाटे 2 ते 6 हा वाताचा काळ आहे, तसेच दुपारी 2 ते संध्याकाळचे 6 हा देखील वाताचा काळ आहे। ह्या काळामध्ये वाताचे दुखणे वाढू शकतात। त्यानंतर जे लोक वयस्कर आहेत अशा लोकांमध्ये वात वाढण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच वयाच्या 40-50 नंतर वाताची दुखणे वाढण्याची शक्यता ही जास्त असते। या व्यतिरिक्त संधिवाताची काय काय कारणे आहेत ते आपण बघूयात। पहिलं कारण म्हणजे हाडांची झीज होणं, दुसरं कारण हाडे ठिसूळ होणं, तिसरं कारण म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी झीज होणं, चौथं कारण म्हणजे जे मणके असतात त्या ठिकाणी मणक्यांची जी गादी असते त्याची झीज होणं, पाचवं कारण म्हणजे मणक्यांमधून जे आपल्या नसा बाहेर आलेल्या असतात तर त्यापैकी कुठलीही नस दबणं। जसे की कमरेची जर नस दबली तर कमरेच्या खालचं पायापर्यंतचं दुखणं सुरू होतं, त्याला सायटिका असे म्हणतात। आणि त्यानंतरचं कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की संधिवातावर किंवा सांध्याच्या दुखण्यावर, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो। जसे की आपण आता बघितलं, उन्हाळ्यामध्ये वाताचा वृक्षगुण वाढलेला असतो, पावसाळ्यामध्ये त्याचा शीतगुण वाढतो आणि पावसाळ्यामध्ये आपला जो अग्नी आहे म्हणजे आपली जी भूक आहे ती कमी असते,
त्यालाच मंदाग्नी असे म्हणतात. आणि मंदाग्नी हे सर्व रोगाचं कारण आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. म्हणून आपल्याला ह्या तिन्हींची ट्रीटमेंट करायची आहे. म्हणजेच वाताचा वृक्ष गुण वाढला आहे म्हणून आपल्याला तिथे स्निग्धता आणायची आहे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या तेलांचा वापर करतो. तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे अभ्यंग. आयुर्वेदामध्ये अभ्यंग नित्यम आचरेत असं म्हणून सांगितलं आहे. तर अभ्यंगाचं इतकं महत्व आहे की जर तुम्ही रोजच्या रोज अभ्यंग करत असाल तर तुम्हाला वाताचे दुखणे कधीच होणार नाही. आणि जर पूर्ण अंगाला अभ्यंग करता जमलं नाही तर कमीत कमी डेली तुम्ही डोक्याला तेल लावणं, कानात तेल ओतणं, नाकामध्ये तेल सोडणं, यालाच नस्य असे म्हणतात, आणि तळपायाला तेलाने मालिश करणं, या 4 ठिकाणी तुम्ही कमीत कमी तेल रोजच्या रोज लावावे. तर आता आपण बघूयात की सांधेवातामध्ये आपण अभ्यंग म्हणजे स्नेहन कसं करावं. तर ज्या ठिकाणचा सांधा दुखत आहे त्या ठिकाणी तेलाने मालिश करावी. तर यासाठी आता कुठलं तेल वापरावं, तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेलं कोणतं तेल वापरू शकता, तर तीळ तेल. वातासाठी तीळ तेल हे अतिशय उत्तम म्हणून सांगितलं आहे. आयुर्वेदामध्ये तीळ तेलाने सिद्ध केलेले बरेचसे वातशमन करणारे आहेत. तर यामध्ये महानारायण तेल, सहचर तेल, धान्वंतर तेल असे बरेचसे तेल आहेत. जर तुम्हाला कंबरदुखी असेल तर तुम्ही सहचर तेलाने मालिश करावी. जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर तुम्ही धान्वंतर तेलाने मालिश करावी. बऱ्याच जणांना तळपायाला वेदना होतात, तळपायाची जळजळ होते किंवा तळपाय सुन्न झाल्यासारखे वाटतात. तर अशा वेळी चंदन बलादी तेलाने मालिश करावी किंवा शतधौत घृत औषधी मिळतं त्याने तुम्ही मालिश करावी. एरंड तेलाने देखील तुम्ही मालिश करू शकता. एरंड तेल हे गुणाने उष्ण आहे, स्निग्ध आहे. वात शमन करण्यासाठी देखील एरंड हे अतिशय उत्तम म्हणून सांगितलं आहे. तर पावसाळ्यामध्ये वाढलेला वाताचा शीतगुण कमी करण्यासाठी त्याच्या विरुद्ध म्हणजे आपल्याला उष्ण चिकित्सा करणे गरजेचं आहे. तर म्हणूनच यासाठी आपल्याला पुढचा उपाय म्हणजे स्वेदन म्हणजेच शेक देणं. तर आपण याच्यामध्ये कशाचा शेक द्यावा, तर शेक देण्यासाठी तुम्ही एरंडाचे पानं घेऊन ते तव्यावर हलकेसे गरम करावे आणि जो सांधा दुखत आहे त्या सांध्याच्या ठिकाणी हे एरंड तेल कपड्याने बांधून ठेवावे. किंवा हे जे एरंडाची पानं आहेत त्यालाच एरंडाचंच तेल लावावं, ते थोडंसं गरम करावं, त्याच्यावर हळद लावावी आणि जो सांधा दुखत आहे त्या ठिकाणी हे पानं बांधून ठेवावी. त्यानंतर तुम्ही गरम पाण्याने शेक देऊ शकता. गरम पाण्यामध्ये निरगुंडीची पानं टाकून तुम्ही गरम गरम त्या पाण्याने आंघोळ करू शकतात. पूर्ण बॉडीला याने शेक मिळू शकतो. किंवा ज्या सांध्याच्या ठिकाणी वेदना आहेत त्या सांध्याच्या ठिकाणी निरगुंडीची पानाचा जो काढा आहे तो ओतत राहावा. त्यामुळे त्या ठिकाणची सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते. किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये दशमूळ भरड मिळते, त्याचा काढा तुम्ही बनवून त्याने शेक घ्यावा. किंवा काही प्रसंगी वाळूचा शेक द्यावा लागतो. तर ते सांधेदुखी आणि त्याचा प्रकार बघून तो वाळूचा शेक किंवा विटेचा शेक दिला जातो. किंवा तुम्ही साध्या आपलं गरम पाण्यामध्ये खडे मीठ टाकून त्याने शेक घ्यावा, म्हणजे ते पाणी त्या सांध्यावर ओतावं. त्यानंतरचा उपाय म्हणजे संवाहन म्हणजे अंग दाबून घेणं, चेपून घेणे. तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुलांकडून अंग दाबून घेतलं जातं. ऍक्च्युली ती सुद्धा एक ट्रीटमेंटच आहे. तर ज्या ठिकाणचा सांधा दुखत आहे त्या ठिकाणी तुम्ही संवाहन म्हणजे दाबून घेणं ही ट्रीटमेंट जरी केली तरी देखील त्याचा फायदा बघितला जातो. त्यानंतरचा उपाय म्हणजे पावसाळ्यामध्ये आपला अग्नी म्हणजे भूक ही कमी असते, यालाच मंदाग्नी असे म्हणतात. तर आपली भूक वाढण्यासाठी, अग्नी प्रदीप्त करण्यासाठीच्या औषधीचं सेवन करणं. तर सगळ्यात आधी पावसाळ्यामध्ये साधं पाणी किंवा थंड पाणी पिऊ नये. गरम किंवा सिद्ध जेल प्यावं. सिद्ध जेल म्हणजे तुम्ही गरम पाण्यामध्ये सुंठ पावडर टाकू शकता, त्याने सिद्ध केलेलं पाणी पित राहावं. त्यामुळे आपले सांध्याचं दुखणं कमी होतं, अग्नी वाढण्यास म्हणजे भूक वाढण्यास देखील मदत होते. त्यानंतर पावसाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा याबद्दलची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर तुम्हाला वाताचं दुखणं असेल, संधिवाताचा त्रास असेल तर अशा वेळी पचायला हलका तसेच स्निग्ध आहार असावा. यामध्ये तुम्ही मुगाचे कडण घेऊ शकता, त्यामध्ये गाईचे तूप टाकू शकता.
गाईचे तूप हे गुणाने स्निग्ध आहे, वाताचं शमन करणारे आहे, तसेच भूक वाढवण्यास देखील उपयुक्त आहे. वात वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे पोट साफ न होणं, मलावरोध होणं, मलावष्टंभ असणं. ज्या लोकांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांची वाताची दुखणं ही जास्त असतात. किंवा जी लोक वेगाचं धारण करतात, वेगाचं धारण म्हणजे मलमूत्र आणि अपान वायूचा वेग जो असतो त्याचं धारण करणं. जसे की जर तुम्हाला शौचास आली आहे, काही कारणांमुळे शौचास जायला जमलं नाही, तुम्ही बाहेर आहात, वॉशरूम जवळ नाही, अशा वेळी शौचास जायला जमत नाही किंवा मूत्रवेग आला असेल, वॉशरूम जवळ नसेल तर तो मूत्रवेग धारण केला जातो. यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील वातदोष वाढतो आणि वाताची दुखणे निर्माण होतात. तर सगळ्यात आधी वाताचं अनुलोमन करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही रोज रात्री गरम पाण्यामध्ये गाईचं 1 चमचाभर तूप टाकून ते प्यावं किंवा कोमट पाण्यामध्ये किंवा कोमट दुधामध्ये 1 चमचा एरंड तेल टाकून ते प्यावं किंवा सुंठेचा काढा बनवावा. साधारणतः अर्धा कप सुंठेचा काढा बनवून त्यामध्ये 1 चमचाभर एरंडाचं तेल टाकावं आणि ते रोज रात्री प्यावं. त्यामुळे सांधेदुखी, सांध्यांची सूज कमी व्हायला मदत होते. व्हिडिओच्या पुढे बघूयात की संधिवातामध्ये काय पथ्य आहेत, काय अपथ्य आहे. आपला जो आहार आहे तो गरम असावा, गरम गरम जेवण करावं. त्यानंतर स्निग्ध आहार असावा. आपल्या आहारामध्ये मधुर, आंबट आणि खारट पदार्थांचा समावेश असावा. कारण की मधुर, आम्ल, लवण हे जे 3 रस आहेत ते वातशमन करणारे सांगितले आहे. आणि याच्या उलट म्हणजे तिखट म्हणजे मसालेदार पदार्थ, कषाय म्हणजे तुरट पदार्थ आणि कडू पदार्थ जे आहेत ते वात वाढवणारे आहेत. जर तुम्ही अशा पदार्थांचं सेवन केलं तर तुमचा वात वाढू शकतो. म्हणून या काळामध्ये मधुर, आम्ल, लवण ह्या रसांचं युक्त असलेल्या आहाराचं सेवन करावं. त्यानंतर आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. लसूण हे उत्तम असे वातशामक आहे, तर भाजीला फोडणी देताना लसणाचा वापर करावा. त्यानंतर हिंग देखील वात शमन करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये तुम्ही भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना हिंगाचा वापर करू शकता. तसेच लसूण सिद्ध तेलाने ज्या ठिकाणी सांधा दुखत आहे त्या ठिकाणी सांध्याची मालिश देखील करू शकता. पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये चहा पिणं टाळावं. चहाच्या ऐवजी तुम्ही काढा प्यावा. या काढ्यामध्ये तुम्ही अद्रक, काळे मिरे, लवंग, पिंपळी यासारख्या औषधांचा वापर करावा. त्यामुळे आपली भूक वाढण्यास मदत होते, आपला अग्नी जो आहे तो प्रदीप्त होतो आणि वात कमी व्हायला मदत होते. त्यानंतर वात वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे क्रोध, शोक, भय, चिंता, रात्री जागरण. तर तुम्ही ह्या सर्व जर गोष्टी करत असाल तर तुमचा वातदोष वाढू शकतो आणि त्यामुळे वाताचं दुखणं अजून वाढू शकतो. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता असेल, स्ट्रेस असेल तर तो कमी होण्यासाठी तुम्ही सारस्वतारिष्ट, ब्राह्मीवटी यासारखी औषधी घेऊ शकता. ज्या लोकांना वारंवार छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो अशा लोकांनी अनुलोम विलोम, ध्यान, धारणा यासारख्या गोष्टींची सवय लावावी. यानंतर आयुर्वेदामध्ये वातासाठी प्रमुख पंचकर्म बस्ती म्हणून सांगितलं आहे. तर ह्या बस्तीचे बरेचसे प्रकार आहेत. तर सर्वसाधारणतः वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये बस्ती शिबिर आयोजित केले जातात, जेणेकरून हा जो वाढलेला वात आहे तो एकदाच शरीराच्या बाहेर काढला जातो. बस्ती यालाच इनेमा असे म्हणतात. याबद्दलची डिटेल माहिती मी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर बस्ती पंचकर्म केल्यामुळे बरेचसे सांधेवाताची दुखणे कमी होतात किंवा ज्या ठिकाणचा सांधा दुखत आहे त्या ठिकाणची देखील बस्ती हे पंचकर्म असतं. जसे की जर तुमचं कंबर दुखत असेल तर त्या ठिकाणी कटिबस्ती केली जाते किंवा तुम्हाला गुडघेदुखी असेल तर त्या ठिकाणी जाणूबस्ती केली जाते किंवा तुमची मान दुखत असेल तर त्या ठिकाणी मण्याबस्ती केली जाते. तर ज्या ठिकाणचं सांधा दुखत आहे त्या ठिकाणी उडदाच्या पिठाचं आळं बनवलं जातं. त्या ठिकाणी विशिष्ट औषधींनी सिद्ध केलेलं तेल कोमट करून टाकलं जातं. तर ही जी क्रिया आहे त्याला बस्ती देखील असे म्हणतात. जर तुम्हाला गुडघेदुखी आहे तर गुडघ्याच्या भोवती उडदाच्या पिठाचं आळं बनवलं जातं आणि त्या ठिकाणी औषधांनी सिद्ध केलेलं तेल ओतलं जातं. यालाच जाणूबस्ती असे म्हणतात.
तर ही प्रक्रिया जर तुम्ही केली तर त्या ठिकाणची झालेली झीज भरून येते. बऱ्याच जणांना नी रिप्लेसमेंटची सर्जरी सांगितलेली असते, तर ती नी रिप्लेसमेंटची सर्जरी सुद्धा ह्या बस्तीने वाचू शकते. आणि ह्या व्यतिरिक्त औषधींमध्ये तुम्ही वात गजांकुश रस, महारासनादी कषाय, महावात विध्वंसक रस, रासनादी कषाय, रासना एरंडादी कषाय, शंखभस्म यासारखे बरेचसे औषधे असतात. जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल, त्यामुळे जर वाताचं दुखणं असेल, तर खायच्या पानामध्ये साधारणतः चण्याच्या आकाराचा एवढा चुना घ्यावा. तर त्यासोबत अजून एक वेलची, एक लवंग घ्यावे आणि ते पान चावून चावून खावे आणि मग त्याचा रस सुद्धा गिळून घ्यावा आणि पान सुद्धा खाऊन टाकावे. त्यामुळे वाताचं दुखणं, सांधेदुखी कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त अर्धा चमचा दालचिनीचं चूर्ण मधासोबत चाटून घ्यावे. साधारणतः रोज सकाळी उपाशीपोटी हा उपाय करावा. त्यानंतर हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरीसाठी अतिशय उपयुक्त आहे. सांध्यांचं दुखणं आणि त्या ठिकाणची सूज कमी व्हायला हळद ही अतिशय उत्तम आहे. तर तुम्ही कोमट दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून ते पाणी पिऊ शकता. ज्या ठिकाणी सांध्यांना सूज आली आहे त्या ठिकाणी आंबे हळदीचा लेप तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्या आहारामध्ये खारीक, खोबरं, बाभळीचा डिंक यांचा समावेश करावा. कॅल्शियम कमतरतेमध्ये अजून तुम्ही घरच्या घरी काय करू शकता याबद्दलचा व्हिडिओ मी बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. तसेच गुडघे दुखीवर आपण अजून घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलची देखील मी माहिती एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.